नमस्कार, इजी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवून बघणार आहोत चढणीचे मासे म्हणजे वल्गणीचे मासे। आता हे वल्गणीचे छोटी खरेडी आहे ही। याच्यात आपल्याला चिमणी पण असतात, पण ही खरेडी पण वल्गणीमध्येच येते। तर चला तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। याच्यात आता मी मसाला, हळद हे सर्व टाकते। चवीनुसार मीठ आणि थोडासा असा चिंचेचा मी आगळ बनवून घेतले, तो घालायचा आहे। आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटे आपण ठेवून द्यायचं आहे। तवा, लोखंडाचा तवा घेतला मी, पसरटच जरा। मी 3 पळ्या घेतल्यात। त्याच्यात अगोदर हा टोमॅटो आहे। टोमॅटो मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। या माशांना आमच्या याच्यात खरेडीच म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। दिवाळीच्या टायमात पण हे भेटतात, पण ते थोडेसे वेगळे प्रकारचे असतात। त्याच्यानंतर हा लसूण आहे। लसणाची पेस्ट वगैरे नाही मी बनवली, ठेचूनच घेतले लसूण। लसूण पण आपण जरा शिजवून घ्यायचं आहे। ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून, त्याला पण आपण शिजवून घेणार आहोत। मिरची त्याच्यात असे तुकडे केले आणि आपल्या जेवणात आल्यावर आपल्याला अजून मस्त वाटतं, थोडंसं तिखट। लसूण पण आपला थोडा शिजला आहे, पण जास्त एकदम त्याला शिजून नाही द्यायचं, कारण मासे होईपर्यंत लसूण शिजेल आपले। आता याच्यात आपण हे मॅरिनेट केलेले मासे आहेत ते खरेडी, ही याच्यात टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचे। आपण याला झाकण देणार आहोत। ते वाफेतच हे मासे शिजणार आहेत, पाणी वगैरे काय टाकायचं नाही। आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे थोडासा, आणि मीठ पण घेतलेलं आहे। आणि गॅस थोडासा मंदच करायचा। तर झाकण उघडून बघते मी। हे बघा, पाणी झालेलं आहे, थोडासा वाफेचा पाणी त्याच्यात पडलेला आहे। पाणी काय आपण टाकला नव्हता। आता आपण झाकण द्यायचं नाही। आता याला झाकण न देताच शिजवायचे। हे बघा, पाणी सर्व आटलेलं आहे आणि आपली मच्छी झालेली आहे। कोथिंबीर, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला बाजारात जर ही खरेडी भेटली तर घेऊन या आणि नक्की अशा प्रकारे तुम्ही करा। हे बघा, तांदळाची भाकरी आहे, त्याच्यासोबत आपली ही खरेडी झालेली आहे। छानपैकी मस्तपैकी आपला ताट खाण्यासाठी खरेडी आणि तांदळाची भाकरी तयार आहे।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.